हाय नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला वरचा गळा कसा ॲडजस्ट करून शिवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। असं अस्तर मी कटिंग करून घेतलेला आहे आणि मी ते आता ब्लाऊज पिसावर ठेवून कटिंग करून घेतले। आता हा गळ्याची रुंदी आहे 2.25 इंच, तर डिझाईनच्या साईडने मी 2.25 इंचावर मार्जिंग करून घेतलेले आहे आणि आता तशीच मी तिरकी टिप घालून घेणार आहे। तर हे बघा, या पद्धतीने मी तिरकी शिलाई घालून घेते। तर जेव्हा आपण वर्कचा ब्लाऊज शिवतो त्यावेळेस नेहमी सिंगल दाबचा वापर करायचा, त्यामुळे डिझाईन खूप फिनिशिंगमध्ये येते। तर हे अशी तिरकी टीप घालून घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यावर अस्तर ठेवून शिवून घेणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण ब्लाऊज पिसावर हे अस्तर ठेवून घेणार आहोत। त्याच्या आधी आपण एक पॉईंट काढून घ्यायचा मधला, सेंटरवर सेंटर ठेवून आपण ते गळ्याला शिलाई घालून घेणार आहोत। अस्तर आणि ब्लाऊज पीस एकमेकावर ठेवल्यावर पहिलं टाचण्या लावून घ्यायच्या, जेणेकरून ते हलणार नाही। आणि या पद्धतीने जशी डिझाईन आहे त्या डिझाईनच्या एकदम कडेकडेने शिलाई घालून घ्यायची। तर ही शिलाई देताना अजिबातच घाई गडबड करायची नाही, सावकाशपणे घालायची, त्यामुळे आपला गळा बिघडणार नाही याची काळजी पण घ्यायची। तर दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई घालून घ्या। तर हे बघा, आणि लगेचच मी कमरेच्या साईडने देखील शिलाई घालून घेणार आहे आणि कमरेच्या साईडने शिलाई घालून झाल्याच्या नंतर हे बघा असा पलटी करून घेते। तर खूप फिनिशिंगमध्ये आपला हा गळा आलेला आहे आणि आता वरून आपल्याला दाबटिपा देऊन घ्यायच्या, कमरेच्या साईडने देखील आणि गळ्याच्या साईडने देखील। आपला हा गळा असा तयार झालेला आहे। तर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।